नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या अंतर्गत एक चांगली संधी आपणासाठी आलेली आहे. आपले महाराष्ट्र शासन व जर्मनी यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. त्याद्वारे महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. ऑफिशियल वेबसाईट वर या संबंधित महाराष्ट्र शासनाचा GR उपलब्ध झालेला आहे. पहिल्या टप्प्यात 10,000 रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या सामंजस्य कराराची काही फोटो इथे तुम्हाला दिसतच असतील, ते तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र शासन अगदी फ्री मध्ये तुम्हाला जर्मनीला पाठवण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. तर चला तर पाहूया जर्मनीत जॉब करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यानंतर जर्मनीत कामाला लागण्यासाठी अप्लाय कसे करायचे याबद्दल सांगितले आहे. जर्मनीत कामाला लागायचं आहे त्याबद्दल अप्लाय येथे करणे सुरू झालेले आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जर्मन भाषा शिकायची आहे याची सविस्तर माहिती वेबसाईट वर देण्यात आलेली आहे. यानंतर पुढे पाहूया शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया. जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबत कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठीचा हा GR आहे. हा GR भरपूर मोठा आहे. यामधील काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहूया. काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हा सामंजस्य करार महाराष्ट्र शासन व जर्मनी यांच्यामध्ये मनुष्यबळाच्या अभावी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे जर्मनीमध्ये रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासन व जर्मनी यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे आणि या कराराबाबत सविस्तर माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे. हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. तुम्ही ते सविस्तरपणे वाचून घेऊ शकता. यानंतर पाहूया जर्मन भाषा शिकावयाची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमित शिक्षकांनी खालील अर्ज भरावा. त्याचप्रमाणे जर काही शिक्षकांना जर्मन भाषा शिकण्याची आवड असेल तर त्यांना सुद्धा जर्मन भाषा फ्री मध्ये शिकवली जाणार आहे. शिक्षकापर्यंत ही माहिती तुम्ही नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांना जर्मन भाषा शिकण्यास मदत होईल व फ्री मध्ये भाषा शिकता येईल. या संदर्भात खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. भाषा शिकण्यासाठी वेगवेगळ्या बॅच तयार करण्यात आलेला आहे, ज्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही बॅच जॉईन करून जर्मन भाषा फ्री मध्ये शिकू शकता. जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला भाषा शिकल्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. याबाबत माहिती येथे देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी याबाबत काय सांगण्यात आलं. जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग या राज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भात महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त आहे व जर्मनीत कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्या कारणामुळे महाराष्ट्र शासन व जर्मनी यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील युवक युवती जर्मनीत अर्थार्जन करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होईल व त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे होईल. या दृष्टिकोनातून हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे या संदर्भात सांगितलेलं आहे. यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हे छोटे
व्हिडिओ दिसतील माध्यमातून तुम्ही पाहू शकता। यानंतर काही महत्त्वाचे टप्पे देण्यात आलेले आहे। जर्मनीत रोजगार मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे? पाये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय कौशल्य 2024 स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। दिनांक 11 जुलै 2024 नुसार आयोजित जर्मन भाषा प्रशिक्षण, त्यानंतर आयोजित होणारे आवश्यक कौशल्य वृद्धी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सदरील अर्ज करावा। म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे, खाली वेगवेगळे एकूण 30 ट्रेड देण्यात आलेले आहे। म्हणजेच कौशल्य किती महत्वाचं आहे यावरून तुम्हाला जर्मनीत जाण्याची संधी हुकणार आहे किंवा तुम्ही जाऊ शकणार आहात यावर अवलंबून असणार आहे। किंवा जर तुमचा ट्रेड झालेला नसेल, या 30 ट्रेड पैकी तुम्हाला ज्या गोष्टीची आवड असेल तो ट्रेड निवडून तुम्ही प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर या ट्रेडचे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे। तर आणि हे सर्व फुकट मध्ये म्हणजे अगदी फ्री मध्ये महाराष्ट्र सरकार सर्व महाराष्ट्रातील युवक युवतींना देणार आहे। यामुळे कोणतीही शंका मनात न आणता लगेच तुम्हाला जो ट्रेड आवडेल त्या ट्रेड घेऊन तुम्ही प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणे कंपल्सरी आहे। यानंतर तुम्हाला जर्मन भाषेचं प्रशिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस देण्यात आलेला आहे। तुमच्या सोयीनुसार तुम्ही बॅच निवडून जर्मन भाषा शिकू शकता आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे। ते तुम्ही पाहू शकता, स्क्रीनवर दिसत असेल। अशा पद्धतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या अंतर्गत खूप चांगली सुवर्ण संधी आपल्या महाराष्ट्रातील युवक युवतींना मिळणार आहे। त्यामुळे या संधीचा भरपूर लाभ घ्या। जर्मनीला जाण्यासाठी तयार राहा।